प्राजक्ता माळी आता बनणार आहे फुलवंती. अभिनेत्री म्हणून सुरू झालेला तिचा प्रवास अनेक छटांमधून, अनेक विविध पैलूतून पुढे आला. फुलवंती चित्रपटात आपण फुलवंती आहोत ही गोष्ट आहेच आहे, पण फुलवंती चित्रपटाचे आपण निर्माते आहोत ही बाब आता मला जास्त मोठी आणि अभिमानाची वाटते. अभिनेत्री म्हणून ती घराघरात तर पोहोचलीच, पुढे ती उद्योजिका म्हणून सुद्धा समोर आली. ते म्हणजे प्राजक्ता राज या तिच्या ज्वेलरी लाईन मधून. यातील पारंपरिक मराठमोळी ज्वेलरी ही अतिशय प्रसिद्ध झाली. त्याची सुद्धा मागणी आता जिथे तिथे पाहायला मिळते. जर दुर्गेच्या एका कुठल्याही अवतारात प्राजक्ता राजचा एखादा कुठला तरी दागिना घालायचा असेल तर तो कोणता असेल, कोणती पसंती असेल? अभिनेत्री, उद्योजिका प्राजक्ता राज हे सगळं करतानाच तिने स्वतःचा बंगला घेतला आणि तो सुद्धा उद्योगाच्या हिशोबाने घेतला असं तिने सांगितलं. हे होतं न होतं आता ती निर्माती म्हणून आपल्या समोर येणार आहे. ते म्हणजे फुलवंती या सिनेमातून. या सिनेमात तिचा बहारदार अभिनय आणि तिच्या नृत्याची एक वेगळीच अदा पाहायला तर मिळणारच आहे, पण त्याच सोबत निर्माती म्हणून सुद्धा तिचा कस लागलाय. हा तिचा पहिला सिनेमा, त्यात तिची आई सुद्धा जोडीला सहनिर्माती म्हणून आहे. फुलवंतीने प्राजक्ताला काय दिलं? आई ग, एके दिवशी तिने मला सांगितलं, तुझ्या पाठीवर एक तीळ आहे, ते दिसत नाही त्या कंबरपट्ट्यामुळे, ते दाखव. त्यामुळे अभिनेत्री, उद्योजिका आणि आता निर्माती म्हणून सुरू झालेला तिचा एक प्रवास, तिच्यातली ही स्त्री शक्ती आणि फुलवंती हा एक आगळा वेगळा सिनेमा, या निमित्त तिची ही खास भेट, नवरात्रीचा जागर आणि आपली ही आवडती अभिनेत्री, तिच्यातल्या स्त्री शक्तीचा वेगळा जागर करूयात. चला तिला भेटूयात. मंडळी, तुझी माझी हक्काची मैत्रीण मंचावरची मी चित्राली नवरात्र विशेष आणि एक अतिशय सुंदर त्यानिमित्त सिनेमा येतो. स्त्रीच्या विविध छटा दिसणार आहे, प्राजक्ताची विविध छटा दिसणार आहे, तर फुलवंती निमित्त तिला भेटलंय. कशी आहे? मी छान आहे, आनंदी आहे आणि हा म्हणजे मिश्र भावनांमध्ये पण आनंद जास्त आहे, अभिमान जास्त आहे. हो, आणि एक वाक्य आहे त्याच्यात मनात गुंजी घालते, म्हणजे बरीच आहेत की पाहिलं तर फुलवंतीमध्ये सुद्धा तुम्हाला दुर्गा दिसते आणि सध्या दुर्गोत्सव सुरू आहे सगळीकडे, पुणे मातेचा विविध रूपाचं जागर होतोय. या सिनेमात सुद्धा स्त्रीची विविध रूप आहेत, फुलवंतीच्या अनेक छटा आहेत. सो जेव्हा ती कादंबरीपासून तो सिनेमा होण्याचा प्रवास होता, तुझ्या छटा कशा बदलत केल्या? कारण त्या सिनेमाची निर्मिती सुद्धा तू केली. मला वाटतं मी डे बाय डे स्ट्रॉंग होत गेली, हळूहळू अंगावर कामं पडत गेली, हळूहळू खूप माणसांशी टॅकल करणं वाढलं. मग जेवढी जास्त माणसं टॅकल करायला येतात तेवढं जास्त ते कॉम्प्लेक्स होत जातं. कारण एखाद्या गोष्टीची निर्मिती करणं हे म्हणजे काय, विविधांगी माणसांना एकत्र आणून त्यांच्याकडून काम करून घेणं, आणि ते खूप अवघड असतं. कारण कलाक्षेत्रामध्ये सगळी वेडी माणसं आहेत चांगल्या अर्थाने मी म्हणेन, कारण प्रत्येकाचा आपापला एक झोन आहे, प्रत्येकाचं आपापलं एक म्हणणं आहे. तर हे करताना धावपळ झाली, दमछाक झाली, पण मी म्हणेन की पुन्हा एकदा या सगळ्या अनुभवांनी मला अतिशय स्ट्रॉंग बनवलं. नक्कीच फुलवंती ही अतिशय देखणी आहे, तितकीच ती खूपच स्ट्रॉंग आहे ही ती दिसलेली आहे. कादंबरी अतिशय सुंदर आहे, त्याचबरोबर त्यासाठी एक स्त्री दिग्दर्शिका असावी. याच वेळात म्हणजे नवरात्री निमित्त हे सगळं असं समोर यावं आणि हे सगळं जुळून आलं होतं, दैवी योग होता, हे घडून आलं होतं. ॲब्सोल्युटली. फुलवंती सारखा सिनेमा आपली पहिली निर्मिती असणं हाच एक खूप मोठा दुग्ध शर्करा योग आहे असं मी म्हणेन. आणि मी गेल्या जन्मी खरंच काहीतरी खूप मोठं पुण्य केलं असणार की फुलवंती माझ्या पदरात पडली. म्हणजे फुलवंती चित्रपटात आपण फुलवंती आहोत ही गोष्ट आहेच आहे, पण फुलवंती चित्रपटाचे आपण निर्माते आहोत ही बाब आता मला जास्त मोठी आणि अभिमानाची वाटते. तर सगळ्याच दृष्टीने मी म्हणेन की दसरा पण आहे लगेचच दुसऱ्या दिवशी रिलीजच्या, आणि दुर्गा आणि छत्रपती शिवाजी महाराज वगैरे हा सगळा एक मराठी संस्कृती, पेशवाई काळ, अभिजातपणा आपल्या मराठी संस्कृतीचा आणि नवरात्रोत्सव हे सगळं एकत्रित आले. आणि येताच म्हटलं की सीमोल्लंघन करावं मराठी चित्रपटसृष्टीने, कात टाकावी ह्या चित्रपटाच्या निमित्तानं. आधीच आपण आशयघन चित्रपटासाठी मराठी चित्रपटसृष्टी खूपच फेमस आहे, आणि यानंतर बॉलिवूड आणि टॉलिवूड मध्ये ज्या गोष्टी, जे देखणे पण असतं आणि भव्य दिव्यता असते, ती देखील आपण सामावून घ्यावी आणि मग आपण
अनबीटेबल राहू. नक्कीच. या निमित्त तू मगाशी म्हणालीस की प्राजक्ता राजचा नवीन कलेक्शन, सो त्यातलं तुझं फेवरेट काय आहे आणि कोणता दागिना आहे तो काय त्या निमित्त पाहायला मिळणार आहे? ऍक्च्युली हा इकडे मागे एक लफ्फा गेला आता, तो माझा लफ्फा फेमस आहे. लफ्फा हा अतिशय पुरातन दागिना आहे आणि पूर्ण भरगच्च असा येतो. एक दागिना घातल्यानंतर वेगळं काही घालायची गरजच नाही. आणि ही नथ एक माझी फेवरेट आहे. कॅन यू प्लीज? येस येस, मोराची मोर नथ. येस माझं येस, प्रेम आलंय तिच्यावर. कमाल आहे ती, कमाल आहे. त्याच निमित्त आपण आता म्हणतोय दागिन्यांबद्दल, म्हणतोय स्त्री रूपाबद्दल बोलतोय आणि दुर्गेचे विविध अवतार आहे. जर दुर्गेच्या एका कुठल्याही अवतारात प्राजक्ता राजचा एखादा कुठला तरी दागिना घालायचा असेल तर तो कोणता असेल, कोणती पसंती असेल? महालक्ष्मीच्या गळ्यात, कोल्हापूर करवीर निवासिनीच्या गळ्यामध्ये जो दागिना आहे, मला असं वाटतं की तोच दागिना. कारण महालक्ष्मीचं रूप असं बघितल्या शक्ती मिळते आणि स्ट्रेंथ मिळते. तर आय थिंक तो दागिना मला परिधान करायला खूप आवडेल. नक्कीच. तुझा प्रवास या निमित्त वेगळा, ज्याच्यात ही कलाटणी होते. कुठेतरी अभिनेत्री म्हणून सुरू केलास, मध्ये उद्योजिका झालीस आणि आता निर्माती झालीस. सगळीकडे मागे जेव्हा वळून पाहतेस तेव्हा या तिन्ही छटांमध्ये प्राजक्ता नेमकी कशात जास्त रमते? मी कलाक्षेत्रात जास्त रमते, फॉर शुअर. प्राजक्ता राज पण खरं बघायला गेलं तर एक कलेचंच एक दुसरं रूप आहे. ती पण एक प्रकारची निर्मितीच आहे. कारण आम्ही हे सगळे दागिने घडवतोय आणि त्याच्या रिसर्च आहे, जे पण माझ्या अतिशय आवडीचे फॅक्टर्स आहेत. पण मला असं वाटतं की कलाकार म्हणून इन फ्रंट ऑफ कॅमेरा ॲज अन ॲक्टर आणि एक उत्तम कथा लोकांसमोर आणण्यासाठी जे जे कष्ट करावे लागतात, या दोन्ही गोष्टींमध्ये मी जास्त रमते. लिखाणामध्ये पण मी फार रमते. इन जनरल कलाकार पाहायला मिळणार आहे का आता लेखिका म्हणून दिसणार आहेस का? कारण की हे तीन झालेले आहेत. आता इतकं लिखाणात रमतेस तर लेखिकेचा पण ती छटाई दिसणार आहे का? त्यासाठी थोडा आणखी अभ्यास करावा लागेल. पण दिसू शकतो. मला हे माहिती की मी कलाकार म्हणून मरणार आहे. तोपर्यंत मी कला क्षेत्रात काम करणार आणि तोपर्यंत मी बहुतेक सगळ्याच बाजू हाताळून बघणार आहे. क्या बात आहे. ही फुलवंती एका स्त्रीने समोर आणलेली, एक स्त्री निर्माती आणि एक स्त्री दिग्दर्शिका आहे. काम करताना कुठे, म्हणजे आधी तर तुला जाणवलंच की ती स्त्री असावी, काम करताना कुठे ठाम विश्वास झाला की बरं झालं की स्नेहल तिथे होती, स्त्री दिग्दर्शिका तिकडे होती, हे कधी जाणवलं? जेव्हा ती म्हणाली की आत्ता ना तू खूप स्ट्रॉंग वॉक केलास प्राजक्ता, थोडी मादकता पाहिजे, थोडं कंबर हलव. एके दिवशी तिने मला सांगितलं तुझ्या पाठीवर एक तीळ आहे, ते दिसत नाही त्या कंबरपट्ट्यामुळे, ते दाखव. आणि मी म्हटलं हे मला कोणी पुरुष दिग्दर्शक सांगू नसतो शकला. लाजला असता, ऑकवर्ड झाला असता, आय डोंट नो. तर ती म्हणे तो दाखव, तू साडी थोडीशी अशी हे कर, कंबरपट्टा वर घे, मग तो तीळ दिसेल, लोकांचं प्रेम येईल त्याच्यावर. तर अशा गोष्टी असतात ना की मादकता पाहिजे आणि की थोडं तिचा वॉक सुडवल पाहिजे. अशा बाईपणातल्या ज्या गोष्टी आहेत त्या तिने मला फार त्याच्यामध्ये सहाय्य केलं. फुलवंतीने प्राजक्ताला काय दिलं? आई ग, दुनियादारी शिकवली मला. या 3 वर्षांचा माझा प्रवास फारच रोलर कोस्टर राईड होता सगळ्याच अंगांनी. कॅमेराच्या मागे म्हणजे प्री प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन, एडिटिंग, डबिंग, मिक्सिंग, साऊंड डिझायनिंग पासून सगळ्या गोष्टी मला या निमित्तानं खूप जवळून पाहता आल्या. आणि एवढं काम असतं हे मुळात आत्ता कळलं. आणि खूप मोठी जबाबदारी होती पैशांची सुद्धा, कारण हा बिग बजेट सिनेमा. खरंय. त्यामुळे पैशांच्या दृष्टीने दुनियादारी, माणसांच्या दृष्टीने दुनियादारी शिकवली आणि मला एम्पावर केलंय फुलवंतीने. म्हणजे आता जे होतं ना की कलाकाराच्या हातामध्ये काय, जोपर्यंत दुसरे जण तुम्हाला कास्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही वाट बघत राहता, तुमच्या हातामध्ये फार काही नसतं. पण जेव्हा तुम्ही निर्माते होता तेव्हा आता मला एम्पावरिंग वाटतंय की आय एम नॉट डिपेंडेंट. बरोबर. मला असं वाटतंय की हा चित्रपट माझ्यासाठी योग्य आहे, ही कथा, हे कॅरेक्टर. तर मला असं वाटतं की आता मी उडी मारेन आणि ते स्वतःसाठी निर्माण करेन. वा, क्या बात आहे. असेच छान छान सिनेमे निर्माण करत राहा. नवरात्र आहे आणि इतकं छान छान मस्त भेट आम्हाला देतेस. तिथे बसणारी प्रत्येक मैत्रीण आज तुला पाहतीये. तिचाही एक वेगळा वेगळा लढा आहे. फुलवंती तिची लढाई जिंकेल नाही जिंकेल ते पाहायची आहे, पण तिची लढाई ती प्रत्येक दर दिवशी तिची सुरू असते. तिला जाता जाता प्राजक्ता मैत्रीपर काय सांगू पाहते नवरात्रीने? ही एका स्त्रीची कथा आहे आम्ही म्हणतोय ते ह्याचसाठी, कारण ती तिच्या कुठेतरी आत्मसन्मानासाठी, प्रतिष्ठेसाठी, तिच्या स्वतःसाठी लढतीये. आणि तो लढा इतका खंबीर आहे, इतका स्ट्रॉंग आहे
की तो सगळ्यांनी बघावा, सगळ्या महिलांनी बघावा आणि त्यातून काहीतरी शिकावं. आणि जे मी म्हटलं तसं की महिलांनी स्वतःला कुठेही कमी लेखू नये आणि एम्पावर स्वतःच बनवावं. आणि त्यातून तुम्हाला ह्यातून इन्स्पिरेशन मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जरूर फुलवंती बघा, स्वतःला कमी लेखू नका आणि कुठलं काहीतरी अचीव्ह करा असं वाटतंय तर स्वतःची बंधनं निर्माण करू नका. गो ऑल आउट अँड डू इट. बी हॅपी. नक्कीच. त्याच्या आधी जस्ट एक माझं राहून गेलं विचारायला, आई तुझी याच्यात सहनिर्माती झालेली आहे हो, हो. आणि तिचंही नाव तिथे झळकलेलं आहे. Yes. तर ते कसं जुळून आलं, म्हणजे तू भर दिलास की ते आपसुकच जुळून आलं? मला सगळ्याच गोष्टींमध्ये आईचा पाठिंबा हवाच असतो आणि तो असतोच. म्हणजे प्राजक्त राजमध्ये पण ती पार्टनर आहे आणि शिवोहम मध्ये पण ती डिरेक्टर आहे माझ्या बरोबरीनं. तर जे काय आत्ता तुम्ही सगळं बघताय माझ्या आयुष्यामध्ये त्यातला कौतुकाचा सिंहाचा वाटा तिच्या वाट्याला जातो आणि खारीचा वाटा माझ्याकडे येतो. इतकं तिचं माझ्या आयुष्यातलं स्थान मोठं आहे किंवा निर्णय किंवा जो मला ती पाठिंबा देते किंवा एक शी इज माय बॅकबोन. वाह. द स्ट्रॉंगेस्ट पिलर ऑफ माय लाईफ. त्यामुळे माझं नसतं नाव तरी चाललं असतं पण तिचं मला टाकायचंच होतं. क्या बात आहे. सो हे सगळं असं जुळून आलेलं आहे. सो 11 ऑक्टोबरला निर्माती म्हणून इथं भेटीला येते, पण फुलवंती म्हणून तिला पाहायला नक्की विसरू नका. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. पुन्हा भेटूच. धन्यवाद. पहिल्या आठवड्यामध्ये चित्रपट बघा.